Hello friends, I hope you have revised all the things what we have discussed up till now in our Zoom lectures also and in the video lecture also, right? You might have revised a little bit what we are discussing right now. Animal kingdom is part of applied zoology, but obvious. One more related topic we have not started yet any topic as such. तर आपण थोडंसं जे बेसिक आहे जे ऑलरेडी तुम्ही शिकलेलं आहात विच हॅज टू बी रिवाइज्ड विच इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज इट इज द टॉपिक ऑफ अप्लाइड झुओलॉजी राईट टिश्यू ॲनिमल टिश्यूज दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द होल सिलेबस कारण मी जेव्हा ऑर्गन किंवा ऑर्गन सिस्टम शिकते की नाही आपण जेव्हा ऑर्गन किंवा ऑर्गन सिस्टम शिकतो तर ऑर्गन लेवलच्या आधी तर टिश्यू लेवल येतं म्हणजे जसं बेसिक मला सेल माहिती पाहिजे आय हॅव टू नो व्हॉट इज देअर इनसाइड द सेल राईट सिमिलरली वेन ग्रुप ऑफ सेल्स आर देअर विच फॉर्म टिश्यू करेक्ट मग टिश्यू हे आपल्याला ऑर्गनच्या आधी माहिती पाहिजे मी जसं फॉर एक्झाम्पल त्या दिवशी पण सांगितलं की हायपर ॲसिडिटी इन स्टमक विल कॉजेस ओरल अल्सर तोंड येतं मुंह में छाले आते हैं तो साइंस हम जब पढ़ रहे हैं एंड वेन वी आर विलिंग टू गो फॉर नीट वी आर विलिंग टू गो फॉर मेडिकल स्ट्रीम मग आपल्याला त्या दृष्टीने विचार करावा लागतो ना आणि नीटच्या दृष्टीने जर मला विचार करायचा तर मी फक्त ॲसिड लेवल वाढली स्टमकमध्ये एवढंच फक्त विचार करून नाही चालणार मग त्याच्यावर इनो घ्या वगैरे वगैरे अँटासिड्स घ्या दॅट इज कॉमन पर्सन ऑल्सो नोज दीज थिंग्स व्हॉट वी हॅव टू नो व्हॉट इज द रिझन बिहाइंड ओरल अल्सर कुठे ॲसिडिटी वाढते स्टमकमध्ये पण अल्सर तर तोंडात येत आहे ना मग हे कसं पॉसिबल आहे याचा अर्थ माझं ओरल कॅव्हिटीचं जे लायनिंग आहे किंवा इसोफॅगसचं लायनिंग हे खूपच डेलिकेट आहे सो आय हॅव टू नो विच लायनिंग इज दॅट व्हॉट इज दॅट टिश्यू दॅट इज एक्सपेक्टेड फॉर नीट वेदर यू नो की स्टमकमध्ये जर अल्सर झाला तर कुठलं टिश्यू अफेक्ट होतं आणि माउथ अल्सर ओरल अल्सर जर झाला तर कुठलं टिश्यू अफेक्ट होतं सो दॅट वी हॅव टू नो राईट तर थोडंसं आपण हे आज रिवाइज करू टिश्यू टॉपिक दॅट इज ॲनिमल टिश्यूज एनी multicellular animal in the world any multicellular animal in the world with tissue level organization but obvious की याच्यात पोरिफर्स येणार नाही नेक्स्ट निडारिया पासून सगळे देन कॉर्डेट्स पर्यंत तर सगळे मल्टीसेल्युलर ॲनिमल्स which show tissue or organ system level organization they have basic 4 types of tissues चारच टाइप्स हैं जे तुम्हाला आय होप की पाठ आहे इपिथेलियल then muscular connective and neural epithelial muscular connective and neural 4 types of tissues are present in any multicellular organism which show or animal which show tissue level or further organ system level organization ठीक आहे यातलं पहिलं आधी आपण थोडंसं डिस्कस करू इपिथेलियल EP means above. EP above. Thelium means lining. मग ते ऑर्गनचं आतलं किंवा बाहेरचं दोन्ही लायनिंग्स असू शकतील राईट EP above. Thelium means lining. ही टिश्यू जे की ऑर्गनचं इनर म्हणजे समजा हे जर ऑर्गन विच इज हॉलो इनसाइड ठीक आहे हे जर ऑर्गन किंवा मी एक सोपं तुम्हाला समजेल असं
I'll explain with the help of this duster, right? जसं तुम्हाला हे ब्लॅक हा पोर्शन दिसतो आहे, राईट? हे समजा बाहेरचं कवरिंग आहे असं समजू आपण. अँड दिस इनर मोस्ट, दिस इज we have to consider this is inner side and this is outer side. So this covering, this will be called as covering and this will be called as lining. And these both membranes, covering and lining, both are made up of epithelial tissue. But obvious कि when covering is formed by epithelial, the clear cut function you understand means that will be protection. But obvious, or either it is covering or it is lining. Normally the function of epithelial tissue is protection, or along with that absorption, secretion, exchange of materials. Okay, so these are the functions of epithelial tissue mainly. कारण हे वेगवेगळे epithelial tissue आहे, त्यामुळे आपल्याला फंक्शन्स पण त्याचे वेगवेगळ्या ऑर्गन मध्ये वेगवेगळ्या साइटवर epithelial टिश्यूचं काम वेगवेगळं आहे. ठीक आहे. देन दिस इज व्हॉट इज फंक्शन ओनली. नाउ डिपेंडिंग ऑन बेसिक काही थोडंसं कॅरेक्टरिस्टिक्स आपण epithelial टिश्यूचं बघू. द कॅरेक्टरिस्टिक, द मेजर फीचर ऑफ epithelial tissue is the cells of epithelial tissue are always compactly arranged on the basement membrane. On the basement, can you see this? This is basement membrane. Basement membrane which is non-cellular, right? Non-cellular basement membrane. जसं की एखादी बिल्डिंग बांधताना आपण आधी पाया बांधतात, राईट, आणि मग त्याच्यावर बिल्डिंग उभी करतात, तसं इपिथेलियल टिश्यू मध्ये या सेल्सला कॉम्पॅक्टली अरेंज करण्यासाठी खूप जवळजवळ, म्हणजे व्हॉट आय कॅन से, द इंटरसेल्युलर स्पेसेस, the intercellular, inter, you understand, intra and inter, these two terms you have to know, right? Intra and inter. Intra means within and inter means in between. Intra school competition and इंटर स्कूल कॉम्पिटिशन. इंट्रा स्कूल म्हणजे एकाच स्कूलच्या जेवढे स्टुडंट्स आहेत त्यांच्यामध्ये घेतली जाणारी कॉम्पिटिशन म्हणजे इंट्रा स्कूल. आणि इंटर स्कूल म्हणजे वेगवेगळ्या शाळांच्या स्टुडंट्स मध्ये असलेली कॉम्पिटिशन. सिमिलरली हिअर इंटर, व्हेन आय से इंटर सेल्युलर स्पेसेस ऑर गॅप्स, दोन ह्या आजूबाजूच्या ज्या कॉम्पॅक्टली अरेंज सेल्स आहेत, मी कॉम्पॅक्टली अरेंज्ड जेव्हा म्हणते खूप क्लोजली असोसिएटेड, म्हणजेच काय कमी आहे त्यांच्यात, इंटर सेल्युलर स्पेसेस, दोन सेलच्या मध्ये असलेला गॅप खूप कमी असतो. इज दॅट क्लिअर? दिस इज अगेन वन ऑफ द इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ इपिथेलियल टिश्यू. दे आर कॉम्पॅक्टली अरेंज्ड ऑन नॉन सेल्युलर बेसमेंट मेम्ब्रेन. ठीक आहे, हे कॅरेक्टरिस्टिक्स आहे इम्पॉर्टंट इपिथेलियल टिश्यूचं. आता हे कॅरेक्टरिस्टिक झालं स्ट्रक्चरच्या बेसिसवर, राईट. ह्या सेलचा जो शेप आहे त्यावर डिपेंडंट पण ह्याचे टाईप्स आहेत, राईट, ते आपण नंतर बघू. दॅट विल मेक अ लिस्ट आफ्टरवर्ड्स. बिफोर दॅट आय डेफिनेटली वॉन्ट टू टेल यू द मेजर क्लासिफिकेशन ऑफ इपिथेलियल टिश्यू, की आपण त्याला कसं क्लासिफाय केलं. So that is based on how many layers of cells
are present on basement membrane. Like here I have drawn only one layer of cell, only one layer of cells. So that is, this will be called as simple epithelium. Simple epithelium. मग simple epithelium मी केव्हा म्हणायचं? When there is only one layer of cells arranged on basement membrane. That will be called as simple epithelium. And now when many layers of cells are arranged on basement membrane, can you see? When many layers of cells are arranged on basement membrane, that is called as compound epithelium. Why compound? Because there are many layers of cells present on the basement membrane. त्याला आपण compound epithelium म्हणायचं. So simple आणि compound कोणत्या बेसिसवर म्हणणार? Number of layers of cells. एकच layer simple, many layers compound. ठीक आहे? Is that clear? Then हे आपण लेयरच्या बेसिसवर क्लासिफिकेशन बघितलं. On the basis of number of layers. Now on the basis of structure of cells, again epithelial tissue is further classified. On the basis of structure, on the basis of shape of the cells. That is squamous. First, squamous. Squamous means flat. फ्लॅट, चपटे, एकदम पातळ, डेलिकेट. आणि हे मी जसं ड्रॉ केलं त्याच्याऐवजी मी काय करणार, हे एकदम फाईन डेलिकेट थिन सेल्स ड्रॉ करणार. सी, कॅन यू सी? याचं हाईट खूप कमी आहे. हाईट बघा खूप कमी आहे ह्या सेल्सची. हाईट इज व्हेरी लेस. Right? These are flattened cells like that of tiles. Tiles कसं लावलेले असतात जमिनीवर, ते कशा फ्लॅट असतात एकदम, तशा ह्या cells एकदम डेलिकेट आणि फ्लॅट cells आहेत. So that is why the name squamous. Squamous means flat, delicate cells. Then cuboidal. आता इथे आपल्याला मेजरली समजून काय घ्यायचं आहे की यू हॅव टू अंडरस्टँड when these cells are so thin and delicate, can these cells or this tissue can be used to form the outermost layer of skin. हे जे स्किनचं कवरिंग आहे, can we produce just by using this simple squamous epithelium, can we produce this covering of the skin? No, we cannot. It will get easily torn off, it will get rupture, it will disintegrate due to environmental conditions, isn't it? मग but obviously तिथे मी हे टिश्यू वापरणारच नाही. मग मी कुठे वापरणार हे टिश्यू? म्हणजे नीटमध्ये आपल्याला नीटसाठी याचं प्रिपरेशन काय करावं लागतं की बेस्ड ऑन द स्ट्रक्चर ऑफ द सेल वेअर इट इज युटिलाइज्ड, म्हणजे त्याचं लोकेशन आपल्याला माहीत पाहिजे आणि ते टिश्यू तिथे का वापरलं, दॅट वी हॅव टू नो. लाईक ब्लड वेसल, you might be knowing 3 types of blood vessels: arteries, veins and capillaries, right? Capillaries are thinnest blood vessels, thinnest, सगळ्यात पातळ कव्हरिंग असलेल्या. का बरं?
because those are the blood vessels which directly come in contact with each and every cell of the body. मग तिथं आलेलं जे ब्लड आहे कॅपिलरीज मध्ये, फ्रॉम दॅट ब्लड द मटेरियल्स गेट अब्सॉर्ब्ड इनटू द सेल and unwanted materials from the cell enter into the capillaries blood. You understand that? This exchange of materials or gases should be easy, right? It should be passive. I hope you understand the terms passive and active. Passive exchange means without using energy. किंवा खूप सोपं एक्झाम्पल जर सांगायचं तर ॲल्व्हिओलाई ऑफ लंग्स. लंग्समध्ये बलून सारखे पातळ फुग्यांसारखे छोटे छोटे स्ट्रक्चर्स असतात, हे तुम्हाला माहिती आहे. मग हे बलून्स वेअर ॲक्च्युअल एक्सचेंज ऑफ गॅसेस ऑकर, ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड. हे बलून्स जर खूप जाड थिक असतील तर, इफ दे आर व्हेरी थिक, इफ देअर कवरिंग इज थिक, easily oxygen and CO2 won't be able to get exchanged. होणार नाही, लवकर होणार नाही, त्याला खूप एनर्जी वापरावी लागेल. नुसतं साधं एक्सचेंज, गॅसियस एक्सचेंजला एवढी एनर्जी वापरावी लागली तर आपली बॉडी खूप एक्झॉस्ट होऊन जाईल. आणि यासाठी अशा ठिकाणी म्हणजे लाईक ॲल्व्हिओलाई ऑफ लंग्स और कॅपिलरीज ऑफ द ब्लड, विच टिश्यू इज युटिलाइज्ड? इट इज सिम्पल स्क्वॅमस, which is thin and delicate and is utilized wherever exchange of materials occur. Fine. Then cuboidal. The name itself indicates cuboidal, cube-like. See the shape, cube-like. With centrally placed large nucleus. Cube-like cells with centrally placed large nucleus, cuboidal cells. Now, if sometimes these cuboidal cells may have, see, you can see here I have drawn this margin continuous. मी ही जी boundary draw केली आहे, हे स्मूथ ड्रॉ केला आहे सरफेस. समजा मी ह्याला असं ड्रॉ केलं. I hope you will be able, you can see this. See what I have drawn? I have drawn this margin zigzag. मी अशी ड्रॉ केली. का बरं? या सेल्सला स्मूथ प्लेन बाउंड्री नाहीये. What I have drawn? I have drawn villi-like structure. You know, villi of intestine. These are also called microvilli. Microvilli. Okay नाही? हे ड्रॉ केलं का असेल बरं असं? हे विलाय का दिलेले, मायक्रोविलाय का दिले? This type of specifically cuboidal epithelium is called brush border. Brush border cuboidal epithelium. Brush border cuboidal epithelium. Right? ब्रश बॉर्डर, कारण त्याला ब्रश सारखा अपीयरन्स येतो. हे का दिले? टू इन्क्रीज सरफेस एरिया. फॉर एक्झाम्पल आता ही लाईन बघा. यू जस्ट हॅव टू सी दिस केअरफुली. इफ आय ड्रॉ अ zigzag line this much and if I draw a single plane line first and this is second, which line is longer? Length of which line is more? But obvious, first one has more length than the second one, but in the same space it is, I could draw it in that much space only. म्हणजे मी याच्यापेक्षाही सेकंड पेक्षाही
फर्स्ट जी लांब आहे लाईन ती मी तेवढ्याच जागेत ड्रॉ केली ना, राईट. आय हॅवंट यूज मच स्पेस फॉर दॅट. तेवढ्याच जागेत मी पहिली लाईन पण ड्रॉ केली, फक्त त्याला काय केलं मी, झिगझॅग केलं. सो दॅट इज द इंटेन्शन बिहाइंड द विलाय इन स्मॉल इंटेस्टाइन और द मायक्रोविलाय ऑफ दिस टिश्यू. हे मायक्रोविलाय असण्याने काय होतं, सरफेस एरिया इन्क्रीज होतो. कशाला, वाय वी नीड मोर सरफेस एरिया, फॉर मोर ॲब्झॉर्प्शन, राईट, for more absorption of the materials, and such type of epithelium is present in kidneys. Particularly कुठे काय ते आपण नंतर शिकू. किडनी मध्ये ते स्ट्रक्चर शिकताना आपल्याला हा रेफरन्स येईल. ओके, सो दॅट इज ब्रश बॉर्डर cuboidal epithelium. Now, if same cuboidal has, can you see? If same cuboidal has cilia on it, hair-like projections. Can you see this? Cilia, hair-like projections. So, if cilia are present on the cuboidal cells, it will be called as ciliated epithelium. Ciliated cuboidal epithelium. Ciliated cuboidal epithelium. Cilia असतील तर ciliated, मायक्रोविलाय असतील तर ब्रश बॉर्डर, राईट. मग आता हे ciliated epithelium जो आहे हा फॅलोपियन ट्यूब्स म्हणजे ओव्हिडक्ट्स मध्ये असतो, टू पुश द ओव्हम फर्दर, राईट. तर ते त्यानुसार जिथे जशी गरज असेल तसं तसं ते टिश्यू युटिलाइज केलेलं असतं. सो आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस. इथे क्युबॉइडल मध्येच मी तुम्हाला डिरेक्टली दोन टाइप्स सांगितले. नाउ नेक्स्ट इज columnar. Columnar, column like, pillar like, long elongated cells like this. With nucleus at their bases. न्यूक्लियस कुठे, त्याच्या बेसला आहे सेलच्या. अँड द लेंथ ऑफ द सेल, द हाईट ऑफ द सेल इज मच, राईट. दे आर टॉल, इलॉंगेटेड, पिलर लाईक सेल्स. सो दॅट इज वाय द नेम कॉलमनार. बट ऑब्वियस की ह्या सेल्स कुठे आवश्यक आहे, जिथे फ्रिक्शन होतं, घर्षण होतं. To avoid wear and tear due to friction, such type of elongated cells are used, like in the lining of intestine, lining of stomach. There, such epithelium is utilized. ठीक आहे, जिथे फूड पुढे 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 ढकलल्या जातं, पेरिस्टॅल्टिकली जेव्हा ढकलल्या जातं तेव्हा हे इपिथेलियम खूप इलॉंगेटेड सेल्स असल्यामुळे that lining remains protected, right? कारण ह्या नाजूक delicate cells नाही, fine. So that is columnar. याला सुद्धा if microvilli are there, we'll call it as brush border, and if cilia are there, we'll call it as ciliated columnar. That is it, right? Same thing. Then next is, we have studied up till now squamous, cuboidal, columnar. In that again ciliated and brush border epithelium. Now this was about the epithelial tissue, right? Much more is there which we are going to discuss it afterwards. Now next tissue which we are going to discuss a little bit is muscular.
muscular tissue. But obvious, depending on the structure and function, there are different types of tissues, right? Accordingly they are designed. Muscular tissue is heavy tissue. बॉडीचं जे मॅक्झिमम वेट आहे ते ह्या टिश्यूमुळे आपण कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे. ही टिश्यू सगळ्यात जास्त वेट कॉन्ट्रीब्यूट करते. ॲक्च्युली मोस्ट अबंडंट टिश्यू ऑफ द बॉडी इज कनेक्टिव्ह टिश्यू, जर आपण अबंडन्सच्या बद्दल विचार केला तर. पण हेवीनेस वेटच्या बाबतीत जर विचार केला तर मस्क्युलर इज द हेवी टिश्यू दॅट मेनली कॉन्ट्रीब्यूट्स टू द वेट ऑफ द बॉडी, राईट. मग मस्क्युलर टिश्यू हे स्ट्रक्चरली आपण ह्याचे 3 टाइप्स करतो. स्केलेटल और वॉलेंटरी और स्ट्राइएटेड. Skeletal, voluntary or striated. Skeletal because they are connected to skeleton. हे मसल्स कुणाला अटॅच्ड आहेत? बोन्सला किंवा कार्टिलेजला अटॅच्ड असतात, म्हणून त्यांना आपण स्केलेटल नाव दिलं. वॉलेंटरी क्यों? बिकॉज दे वर्क अकॉर्डिंग टू आवर विल. आपल्या इच्छेनुसार काम करतात. इच्छेनुसार म्हणजे मला जर बोलायचं आहे तुमच्याशी तर मी बोलणार, नाही बोलायचं तर मला नाही बोलायचं तर मी गप्प बसणार ना, हो का नाही? बट ऑब्वियस, राईट. हां, तुम्हाला ऐकायचं नाही हा ऑप्शन नाहीच आहे आपल्याकडे. सो यू जस्ट हॅव टू लिसन केअरफुली व्हॉट आय एम सेइंग. वेन आय वॉन्ट टू मूव माय हँड, आय विल मूव, राईट. सो माय ब्रेन विल गिव्ह द ऑर्डर अँड अकॉर्डिंगली this type of muscles will work. Fine. Striated. Striations means dark and light colored bands. पट्टे. डार्क आणि लाईट कलरचे पट्टे ज्याच्यावर असतात, जसं झेब्राच्या बॉडीवर डार्क लाईट बँड्स असतात, तसे ह्या टिश्यूवर डार्क लाईट पट्टे असतात. त्याच्यामुळे ह्याला स्ट्रायटेड टिश्यू पण म्हटलं. ठीक आहे. सेकंड वन दॅट इज स्केलेटल नाही म्हणणार मी इथे, इनवॉलेंटरी म्हणेन पहिल्यांदा. इनवॉलेंटरी और स्मूथ और अनस्ट्राइएटेड. इनवॉलेंटरी और स्मूथ और अनस्ट्राइएटेड. Involuntary which do not work according to our will, like stomach का peristalsis contraction rhythmic, और intestine का peristalsis जिसके थ्रू फूड जो है आगे पुश किया जाता है धीरे धीरे. rhythmic contraction and relaxation of muscles of alimentary canal is responsible to push the food further, right. Is that peristalsis or that contraction of intestine and stomach dependent on your will? आप अगर सोचेंगे कि नहीं मैं थोड़ी देर सो रहा हूँ, कभी कभी आप खाना खाने के बाद अगर लेटते हैं, स्पेशली दाहिने तरफ लेटना चाहिए, तो ये जब सोते हैं तो यू कैन फील सम नॉइजेस, सम टाइप ऑफ साउंड इन योर स्टमक, इन योर बेली. तुम्हाला कळतं गुड 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 काही ना काही आवाज येत असतो, ओके नाही. म्हणजे काय चालू आहे स्टमकचं, त्याचं वर्किंग चालू आहे. इट कॉन्ट्रॅक्ट्स अँड रिलॅक्स अँड इट चर्न्स द फूड. मस्त घुसळतं ते फूडला. मग हे तुमच्या विलवर डिपेंडंट आहे का? तुम्ही म्हणणार थांब रे बाबा थोडा वेळ, स्टमक थांब, मला जरा शांत झोपू दे आणि मग तू आवाज करू नको. आप बोलेंगे तो भी थोड़ी ना सुनने वाला है. क्यों नहीं? आपके विल पर क्यों डिपेंडेंट नहीं है? बिकॉज दोज मसल्स आर डिफरेंट. जो आपका वॉलेंट्री पार्ट जो है ब्रेन का, कौन सा? सेरेब्रम, वो नहीं ना कंट्रोल करता है ये. आई टोल्ड यू डिफरेंट ऑर्गन सिस्टम्स आर इंटररिलेटेड, राइट. बट ऑब्वियस अब ये अगर मसल्स वॉलेंट्री है, इसका मतलब ये मसल्स को कंट्रोल करने वाला पार्ट हमारे ब्रेन का कौन सा होता है?
सेरेब्रम जो वॉलंटरी एक्टिविटीज कंट्रोल करता है. पर आई होप यू हॅव रिटन दिस पॉइंट इन युअर बुक. काय होतं की स्कूल लेवलला जसं तुम्हाला सवय आहे प्रत्येक गोष्ट टीचर लिहून देतो, थोडीशी ती सवय बदला. म्हणजे लाईक ॲटलिस्ट फॉर मी, फॉर माय टाईप ऑफ टीचर, की प्रत्येक गोष्ट तुम्हाला आता लिहा बरं, हे लिहा बरं, और आय राईट ऑल्सो एव्हरीथिंग ऑन द बोर्ड, असं होणार नाही कधीच. तर काही गोष्टी जेव्हा मी सांगते, एक्सप्लेन करते आहे, तर आय एक्सपेक्ट अँड इट इज फॉर युअर बेटरमेंट. यू have to keep faith on me for this and definitely it will help you in the future. जितना आप खुद से पॉइंट लिखने की कोशिश करोगे उतना ज़्यादा आपका फ़ायदा है. हर एक चीज़ अगर रेडीमेड हम देंगे आपको, या स्पून फीडिंग बिल्कुल काम का नहीं इसके बाद, कि इतना ये खाओ बेटा, 4 ये स्पून्स खा लो, अच्छे से चबाओ, स्वालो करना है तो करो. नो 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 नो, दैट आई वोंट टेल यू एवर. नहीं, कभी नहीं होगा. बिकॉज आई वॉन्ट यू टू बिकम इंडिपेंडेंट, आत्मनिर्भर बनना है कि नहीं. तो उसके लिए क्या ज़रूरी है ये कि जब मैं बता रही हूँ, और मेरी आदत है ये कि एक सिर्फ टेक्स्ट बुक के में जो दिया है उतना ही मैंने पढ़ाया आपको, तो वो मज़ा नहीं आता है ना. बिकॉज वी आर गेटिंग आवरसेल्फ प्रिपेयर्ड फॉर अ नेशनल लेवल ऑफ एग्जाम, इजंट इट. तो उसके लिए हमको सब एस्पेक्ट्स का ध्यान रखना पड़ेगा. जैसे जब मैं मसल का और न्यूरल का कनेक्शन बता रही हूँ, बॉन्डिंग बता रही हूँ, कि हाउ दे आर इंटररिलेटेड. सो इट्स योर जॉब दैट यू शुड राइट इट. सो skeletal muscles are regulated by voluntary, that is which part of brain, that is cerebrum. अब ये मसल्स तो हमारी तो सुनेंगे नहीं, वो हमारे विल पर डिपेंडेंट नहीं है, ठीक है. बट ऑब्वियस कि वो पार्ट कौन सा है ब्रेन का विच विल कंट्रोल दीज मसल्स, दैट इज मेडुला ऑब्लोंगेटा, राइट. मेडुला कंट्रोल्स इनवॉलंटरी एक्टिविटीज लाइक वर्किंग ऑफ दीज मसल्स. अब इसको अनस्ट्राइटेड नाम क्यों दिया? अनस्ट्राइटेड कारण ह्याच्यावर लाईट आणि डार्क बँड्स नसतात. अल्टरनेट लाईट डार्क बँड्स याच्यावर नसतात, म्हणून अनस्ट्राइटेड. थर्ड टाइप ऑफ मसल्स, स्पेशल मसल्स, वेरी वेरी स्पेशल. कार्डियाक मसल्स सबसे स्पेशल. क्यों? Because they always work, they always contract and relax throughout our lifespan. आपण फिजिकल ॲक्टिव्हिटी करताना स्ट्रेनियस काम थोडंसं केलं, एक्सरसाइज काही वर्कलोड की लगेच थकतो. खूप वेळ तुम्ही लिहित राहिले की हात लगेच थकतो, गळून जातो. हार्ट असं म्हणतो का मी थकलो बाबा, आता मी आता काम करत नाही, असं म्हणतो का? नाही. का नाही थकत बरं हार्ट? कारण हे मसल्स का स्पेशल आहेत? कारण हार्ट जेवढा वेळ कॉन्ट्रॅक्ट, दिस अगेन आय एम टेलिंग यू समथिंग एक्स्ट्रा, secret why cardiac muscles do not get exhausted. हे बघा, स्ट्रक्चर फंक्शन ते तर आपण शिकणारच आहे, जे कारण दिलेलं आहे टेक्स्टबुकमध्ये. पण कारण आपल्याला मेडिकलला जायचं आहे आणि आपल्याला नीटच्या हिशोबाने जर विचार करायचा असेल तर यू हॅव टू डिस्कस अबाउट दिस. कार्डियाक मसल्स आर इनवॉलंटरी मसल्स अगेन. पण गंमत अशी आहे की आपल्याला जे मिळालेलं हार्ट आहे ते मायोजेनिक हार्ट आहे. मायो हा परत, इफ यू ॲड इन दिस वर्ड इन युअर लिस्ट नाव अगेन, आय होप यू हॅव टेकन युअर नोटबुक अँड युअर पेन. So please add this medical term in your book. Mayo means muscle. तर हे मसल्स मेड्युलानी कंट्रोल केले, गरज पडली तर मेड्युला कंट्रोल करतो, अदरवाईज गरजच नाही. डू यू नो ब्रेन डेड पर्सन? ब्रेन डेड म्हणजे जो कोमामध्ये गेलेला पर्सन आहे. महिने वर्षानुवर्ष काही पेशंट्स कोमामध्ये राहतात.
म्हणजे त्यांचं फक्त काय चालू असतं माहिती ऑर्गन, हार्ट ओनली वर्क्स, ब्रेन नाही, कुठलेच ऑर्गन नहीं, किडनीज नहीं, इंटेस्टाइन नहीं, ब्रेन नहीं, कोई भी ऑर्गन काम नहीं करता, सिर्फ हार्ट काम करता है. क्यों? Because it is self-independent. These muscles are magic muscles. They are self-independent. They can create the wave of contraction by themselves. उनको किसी के बॉसिंग की, किसी के बोलने की कि अभी तुम कॉन्ट्रैक्ट हो, अब रिलैक्स हो, ये बोलने की जरूरत नहीं. They themselves can create the wave of contraction. आणि हे तुम्ही फाइंड आउट करणार आहात की असं काय आहे हार्टमध्ये जी ही वेव कॉन्ट्रॅक्शनच्या साठी रिस्पॉन्सिबल आहे. हार्ट कॉन्ट्रॅक्ट होण्यासाठी असं कुठलं स्ट्रक्चर आहे ज्यामुळे हार्ट कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स होत राहतं आयुष्यभर. अँड ॲक्च्युली वी ह्युमन्स आर रिस्पॉन्सिबल. कुठलं कॅटल, कुठला डॉग हार्ट अटॅकनी मेला मध्येच त्याचं एज कंप्लीट होण्याच्या आत असं मी अजून तरी ऐकलेलं नाही. हां, कुठला टायगर हार्ट अटॅकनी मेला, कुठलं काऊ हार्ट अटॅकनी मेलं असं मी अजून ऐकलेलं नाही. पण ह्यूमन्स, अरे तो ह्यूमन्स आप हमेशा देखो कितने सारे डिसऑर्डर्स हम लेके बैठ जाते हैं, और लाइक डायबिटीज़ है, हाइपरटेंशन है, जिससे हम यानी हमारे अनहेल्दी लाइफस्टाइल से और हमारे अनबैलेंस्ड डाइट से इन मसल्स को खराब कर देते हैं. हार्ट स्टॉप्स इट्स वर्किंग. दिस मैजिकल ऑर्गन वी टॉर्चर इट. हम उसको इतना टॉर्चर करते हैं, इतना प्रेशराइज करते हैं कि वो हम आफ्टर ऑल क्या बोलता है, ओके भाई तुम्हारी मर्जी, मैं काम नहीं करूँगा. मच मोर वी हैव टू डिस्कस अबाउट कार्डियक मसल्स. अभी इतना याद रखो दैट कार्डियक मसल्स, our cardiac muscles of heart are special muscles which can create the wave of contractions by themselves, और जिसको ब्रेन ने कंट्रोल करने की ज़रूरत नहीं. Is that clear? Then these are the 3 types of muscles. ठीक है, we'll proceed for the next type of tissue. I forgot to tell you, only I will tell you the shape of these skeletal muscles and cardiac muscles. Both are cylindrical. These are also cylindrical, and these are स्पिंडल शेप्ड. स्पिंडल म्हणजे असं. like this spindle, narrow at both ends, आणि मधून फुगीर असे हे स्पिंडल शेप्ड असतात. कोणते? इनव्हॉलेंटरी और अनस्ट्रायटेड मसल्स. ठीक आहे. अँड these are striated. हे दोन्ही striated आहे. One more very interesting thing about skeletal muscles. This is the only tissue, or I should say these are the only cells of skeletal muscles, or this tissue is multinucleate. Skeletal muscle tissue is the only tissue in our body which is multinucleate. All other cells of all tissues are uninucleate. You understand? Uninucleate and multinucleate. Uni means single, एकच न्यूक्लियस असलेला युनिन्यूक्लिएट, जे की आपल्या बॉडीच्या सगळ्या टिश्यूच्या सगळ्या सेल्स आहेत. ठीक आहे. कोणत्या सेलमध्ये न्यूक्लियस नाहीये? आरबीसी मध्ये नाहीच आहे, पण बाकी सगळ्या सेल्समध्ये एकच न्यूक्लियस आहे. दिस इज द ओनली टिश्यू हॅविंग that is many nuclei. Now the cells
having many nuclei. If it is animal cell, we call it as syncytial. Syncytial. Syncytial means the animal cells which are multinucleate. Multinucleate animal cell is called syncytial, and multinucleate plant cell is called cenocyte. Multinucleate plant cells are called cenocytes. I hope you will prepare these terms. Syncytial म्हणजेच मल्टीन्यूक्लिएट ॲनिमल सेल, सिनोसाइट म्हणजे मल्टीन्यूक्लिएट प्लांट सेल. आणि ह्युमन बॉडीमध्ये फक्त स्केलेटल मसल जे आहे ते मल्टीन्यूक्लिएट आहे, बाकी कोणतेही सेल्स मल्टीन्यूक्लिएट नाही. RBC मध्ये न्यूक्लियस का नाही हे मी तुम्हाला आधी एक्सप्लेन केलेलं आहे, कारण त्याच्यामध्ये जसं मॅच्युअर होतात RBCs तसं त्यातला न्यूक्लियस पण डिसइंटिग्रेट होतो, कारण त्या जास्त जागा हिमोग्लोबिनसाठी पाहिजे. ठीक आहे. नाउ आफ्टर दिस what we are going to discuss the next tissue, connective. कनेक्टिव्ह त्याचा अर्थच बघा. कनेक्टिव्ह दॅट कनेक्ट्स डिफरंट स्ट्रक्चर्स टुगेदर, जे एकमेकांना डिरेक्टली किंवा इनडिरेक्टली काय करतं, कनेक्ट करतं. दॅट इज कनेक्टिव्ह टिश्यू. दिस इज द मोस्ट अबंडंट टिश्यू ऑफ आवर बॉडी. आय होप यू हॅव रिटन दिस. आता हे जे मी डायलॉग मारलाय काय की मोस्ट abundant tissue of our body is connective tissue, right? We classify this connective tissue. खूप टाइप्स आहेत कनेक्टिव्ह टिश्यूचे. ठीक आहे. कोणत्या बेसिसवर? ऑन द बेसिस ऑफ मॅट्रिक्स. ऑन द बेसिस ऑफ मॅट्रिक्स. मॅट्रिक्स म्हणजे ग्राउंड सबस्टन्स, जो सेल्सच्या आजूबाजूला भरलेला असतो टिश्यूमध्ये. The substance, the semi-solid fluid or the substance present around the cells is called matrix. Or in other terms, we can call this as extracellular fluid. Extracellular fluid. तर हे कोणत्या टाईपचं आहे? हे खूप लिक्विड आहे का, हे खूप हार्ड सॉलिड आहे का, यावर डिपेंडंट, म्हणजे मॅट्रिक्सच्या टाईप्सवर डिपेंडंट कनेक्टिव्ह टिश्यूचे काय आहे क्लासिफिकेशन. त्याला आपण क्लासिफाय करतो, त्याचे टाईप्स आपण शिकतो. राईट. सो दॅट आय एम जस्ट गोइंग टू राईट अ फ्लो चार्ट फॉर दॅट. Connective tissue, depending on the matrix, is classified into mainly 3 types. Connective tissue proper, skeletal connective tissue and fluid connective tissue. आता ह्या प्रॉपर कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये जे येतात, जसं मेनली तुम्हाला ॲडिपोज टिश्यू माहिती आहे किंवा एरिओलार टिश्यू आहे, लिगामेंट्स, and
मेनली टेंडॉन्स. हे साधारणतः हे जे टिश्यूज तुम्हाला थोडे माहिती आहे तेवढं मी काय केले इथे लिस्ट आउट केले. ठीक आहे, थांबवलंस का तू? आपण कंटिन्यू पण करू शकतो. कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर, ॲडिपोस, एरिओलर, लिगामेंट्स, टेंडॉन्स. खूप डिटेल आपल्याला ह्याच्याबद्दल शिकायचं आहे. ओनली फ्लो चार्ट वी आर रायटिंग, राईट. फक्त टाइप्स की आपण आता त्याला क्लासिफाय कसं केलं. आय जस्ट मेन्शन द नेम्स हियर. हियर स्केलेटल, cartilage and bone and fluid, blood and lymph. So that is, these are the types of different types of connective tissues. मी हे जो क्रायटेरिया इथे लिहिलाय मॅट्रिक्स, classification of this connective tissue is dependent on matrix, म्हणजेच extracellular fluid जो आजूबाजूला सेलच्या बाहेर असलेला, what you call the fluid present inside the cell, it is cytoplasm. We are not saying about cytoplasm here, it is extracellular fluid, सेलच्या बाहेर असलेलं त्याला मॅट्रिक्स म्हणतात. मॅट्रिक्स कसं आहे ते खूप हार्ड आहे का, फ्लुइड आहे का, सेमी सॉलिड आहे का, on that basis we have classified this. So this in connective tissue proper, the matrix is semi-solid. It's not very hard or it's not very liquid here, but obvious as this skeletal tissue forms supporting framework of the body, here the matrix will be very hard, right? And in cartilage it will be little bit softer, but compared to this and this it will be hard only, correct? So having hard matrix is the skeletal connective tissue, and having liquid, free flowing liquid matrix is, right, fluid connective tissue, which is blood and lymph. And we are going to study in detail about all these connective tissues along with their structures and functions, right? I hope this is clear की कोणत्या बेसिसवर हे आपण क्लासिफिकेशन केलंय हे तुम्हाला कळलेलं आहे. हे नावं सध्या फक्त पाठ करायची, ठीक आहे. आणि याच्यानंतर आपण न्यूरल टिश्यूबद्दल बोलू. थोडंसं जे बेसिक आहे तेवढं मी फक्त तुम्हाला सांगणार आहे, कारण डिटेल आपल्याला भरपूर आहे त्याच्याबद्दल शिकायचं. सो आय होप दिस इज क्लिअर. कनेक्टिव्ह टिश्यू इज इमिजिएटली वी आर गोइंग टू स्टार्ट विथ न्यूरल टिश्यू. ओके.